श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझे अजित ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं आज सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज 19 जानेवारी 2026ला श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिर पनवेलमध्ये माघी गणेशोत्सवला सुरुवात झाली आहे. आता आपण तिकडे जाऊया आणि त्या उत्सवात सामील होऊया. ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिर यातर्फे माघी गणेशोत्सव सन 2026 दिनांक 19/1/26 ते 23/3/26 अशा आयोजित करण्यात आलेला आहे. दिनांक 19/1/26 ते 21/1/26 या 3 दिवशी हबप विश्वासराव कुलकर्णी यांचे कैलासवासी भाऊसाहेब तसेच तात्यासाहेब केतकर यांचे चरित्र याविषयी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 22 जून रोजी माघी गणेशोत्सव निमित्त जन्माचे कीर्तन होणार आहे आणि दिनांक 23 रोजी रात्री ठीक 10 वाजता कीर्तनाचे कीर्तन असा 5 दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. Santa Maria, Santa Maria.
संताची पायी हा माझा विश्वास. तुकोबा म्हणतात संतांच्या पायावरती माझा इतका ठाम विश्वास आहे. त्यामुळं सर्व भावे दास झालो त्यांचा. पूर्ण भावयुक्त अंतःकरणानं मी त्यांचा दास झालो. तुकोबांचं काय वर्णन करावं आपण. जयाची मध्ये पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे हो तया लागी वाणी. परब्रह्मरूपी असा जो तुकावा तयाचे तुकी कोण तुझ्या तुकावा. सद्गुरुनाथ महाराज. नरेंद्राला असं बऱ्याच वेळा वाटून गेलं की मला समाधीचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणून त्यांनी गुरुवर्यांना जाऊन सांगितलं. रामकृष्णांच्याकडे गेला, म्हणाला मला समाधी हवी आहे, समाधीचा अनुभव घ्यायचा आहे. घेऊ घेऊ म्हणून 2-4 वेळा त्याला टाळलं होतं, पण एक दिवस म्हटला नाही नाही मला समाधीचा अनुभव घ्यायचा आहे बस. अलभ्य आहे ती गोष्ट, सोपी नाही. त्याला समोर बसवलं आणि आपल्या उजव्या पायाच्या करंगळीचा स्पर्श केला. आणि तो स्पर्श केला मात्र काय सांगावं. एकदम त्याला निर्विकल्प समाधी लागली. सविकल्प आणि निर्विकल्प अशा 2 प्रकारच्या समाधी. निर्विकल्प समाधी लागली आणि तो समाधीमध्ये जवळजवळ 12 तास तसाच. आणि त्यातून जेव्हा तो बाहेर आला त्यावेळेला त्याची जाणीवच बदललेली होती. नरेंद्राला आता आजूबाजूला असलेलं सगळं जे विश्व आहे ते स्वप्नवत जाणवायला लागलं होतं. आणि या सगळ्याच्या सगळ्या वस्तूंमागे, व्यक्तींमागे, सगळ्यांमागे एकच एक कारण आहे, ते म्हणजे ते ब्रह्मतत्व. याची जाणीव त्याला झाली. हे ब्रह्म स्वरूप झालेले असतातच ब्रह्म चैतन्य नाही का, आपण ब्रह्म चैतन्य म्हणतो. ते ब्रह्मस्वरूप झालेलं असं ते स्वरूप. आणि ते फक्त स्वतः झालं असं नाही, तर ते इतरांनाही करण्याकरता. म्हणून ते सिद्ध झाले. त्यांच्या पायाशी जो कोणी जाईल. आता पायाशी जाण्याचा अर्थ म्हणजे पूर्ण शरणागत होणं म्हणून. नुसतं आपण जाऊन नमस्कार करून आलो म्हणजे आपण पायाशी गेलो असं नाही होत. नाही तर आपण आपल्याकडे अनेक अनुग्रहित आहेत. अनुग्रह घ्यावा, चांगली गोष्ट आहे, पण ती साधना झाल्याशिवाय कृपा प्राप्त होत नाही. लक्षात घ्या. अनुग्रह ही स्टेप जी खालची आहे. अनुग्रह झाला, चांगली गोष्ट आहे, खालच्या पायरीवर. साधना केल्यानंतर, पायऱ्या चढल्यानंतर कृपेची ते ठिकाण प्राप्त होणार आहे, ती जागा प्राप्त होणार आहे. गुरु कृपा होणं आणि गुरुचा अनुग्रह होणं याच्यामध्ये फरक आहे. लक्षात घ्या. अनुग्रह इथे आहे, कृपा इथे आहे. कृपा प्राप्त करायची असेल तर ती साधना झाली पाहिजे. नाहीतर आम्ही अनुग्रहित आहोत याचाच अभिमान होतो माणसाला. आहे की नाही मला सांगा. त्यामुळे तो अभिमान बाळगणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. त्याची साधना करणं आणि साधनेनं कृपेच्या पर्यंत जाऊन पोहोचणं. पण ते कृपा करतील ते अत्यंत दयाळू आहेत संत, पण तुम्ही विनम्र झालं पाहिजे. संत दयाळू कसे हे, संत दयाळू कसे हो, संत दयाळू कसे हो. राजा रंग जया सरिसे हो, राजा रंग जया सरिसे हो. संत दयाळू
ज्यांनी माझ्यावरती उपकार केला त्याच्याशी मी चांगलं वागणं हे काही चांगुलपणाचं म्हणजे ते एक चांगुलपणाचं लक्षण आहे. तुम्ही आम्ही तसेच आहोत. पण संतांचं साधूचं वैशिष्ट्य काय? तर उपकार करणाऱ्यावर तर उपकार ते करतातच, त्यांच्याशी चांगलं वागतीलच वागतील, त्यांच्यावरती कृपा करतीलच करतील. पण अपकारेषु यस्साधु, अपकार करणारे जे असतात त्यांच्यावरती सुद्धा ते उपकार करतात. किती दयार्द्र आहेत मला सांगा. ज्यांनी अपकार केलाय त्याच्यावरती सुद्धा उपकार. दृष्टांत सांगतो आणि थांबतो. समर्थांची स्वारी, समर्थ रामदास स्वामींची स्वारी एकदा निघाली होती. मजल दरमजल करीत एका स्थानावर दुसऱ्या स्थानावरती जाण्याकरता म्हणून आपल्या शिष्यांच्या बरोबर होती. काय 4-5 शिष्य त्यांच्या बरोबर होते. जाता जाता एक शेत दिसलं. त्या शेतामध्ये चांगली उत्तम कणसं लागलेली दिसली. तयार असलेलं ते धान्य, भूकही लागलेली होती. त्यांनी असा विचार केला जरा शिरावं शेतामध्ये. समर्थ म्हणाले चला. त्यातली काही कणसं काढली आणि छान भाजून आता त्याचा आस्वाद घ्यायला लागले. तो शेतकऱ्यांनी तिकडनं लांबणं पाहिलं. कोणीतरी घुसलं शेतात. तो आला आणि त्यांनी ही मंडळी सगळी अशी गोल करून बसलेली आहे. खातायत असं लक्षात आल्यानंतर ते तो काही ओळखत नव्हता. समर्थालाही ओळखत नव्हता. यातल्या कोणालाच ओळखत नव्हता. त्यांनी विचार केला, म्हणाले हे कोणी चोर आहेत. अशी चोरी करतात न विचारता खातात का कोणाचा धान्य. म्हणून त्यांनी येऊन त्याच्या हातामध्ये जे काय म्हणून फटकारण्यासाठी उसाचं लाकूड होतं, उसाचं, त्यांनी काय केलं, सपासप मारायला सुरुवात केली. त्यातल्या त्यात शिष्य जरा पटकन उठले. मारायला सुरुवात केल्यानंतर झटकन ते पळाले. पण समर्थ शांत बसून होते. शांता महांतो बसून राहिले. पाठीवरती असे सपाटे लगावले त्यांनी. सगळे पाठीवरती वळ उठलेले आणि तो मारून टाकल्यानंतर मग चालायला लागा म्हणून जोरात ओरडला आणि तिथून मागे गेला. समर्थ उठले आणि निघाले. समर्थांनी त्याला काहीही केलं नाही. किंबहुना त्यांच्या मनामध्ये असं आलं की म्हणाले आपली ही जी असलेली जिव्हेची ही अपराधी अशी कृती जी आहे, जिव्हेचा अपराध आहे तो. आपल्या भोगे करता आपण कोणाचं तरी असं धान्य चोरून खाणं हे बरोबर नाही. हा संस्कार त्यानं आपल्यावरती केलाय. त्यामुळे खरं म्हणजे त्यांनी आपल्यावरती उपकारच केला. केलाय काय? अपकार. मारलंय. तुमच्या आमच्यासारखा असता तर चिडला असता फार तर, कारण त्याच्याबरोबर युद्ध करण्याची आपली शक्तीच नाही. शेतकऱ्यांची शक्ती अचाट असते. पण समर्थाने हा विचार केला. त्यानंतर सज्जनगडावरती गेलेले असताना नेमके शिवाजी महाराज त्यांना भेटायला आलेले होते. शिवरायांनी नमस्कार केला, गुरुवर्यांचं चरणवंदन केलं आणि आसनस्थ झाले. त्यावेळेला शिवरायांच्या तर्फे त्या शेतकऱ्याला काहीतरी मिळवून द्यावं, आपल्याला त्यांनी धडा घालून दिलाय या विचारानं ते सांगितलं गाव कुठलं आहे, कुठलं शेत आहे. म्हणाले त्या शेतकऱ्याला बोलवा. त्या शेतकऱ्याला निरोप मिळाला. म्हणे आपल्याला राजांनी बोलवलंय. आणि शिवाजी महाराजांच्या समोर येऊन आणि त्यांनी बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं महाराज बसले. तर महाराजांच्या वरच्या आसनावरती ज्याला आपण मारला, बापरे, तो बसलाय. म्हणे आता काही खरं नाही. म्हणाले आता काही खरं नाही, आपलं काही खरं नाही. त्याला समोर आणून उभा केल्यानंतर सांगितलं, म्हणे समर्थ आपण काय आज्ञा कराल, काय करायचे. काही नाही म्हणाले. हा ज्या आता शेताची मशागत करतो ते शेत आणि ते सगळं गाव याला लिहून द्या म्हणा.
डोक्यात त्याच्या प्रकाशात पडेना. म्हणाले मी ते ह्याला फटकावला होतो, हे तर मला असं करायला लागेल. म्हणाले शिवरायांनी सगळी तयारी तर होतीच त्यांची बरोबर, पण त्यांनी विचारलं, म्हणाले एक विचारू का, म्हणाले काय असा उपकार त्यांनी आपल्यावरती केला आहे, आपण कशा करता हे त्याला देतोय. ते म्हणाले ते सांगण्यासारखं नाही. नाही म्हणाले पण मला कळालं तर ठीक आहे, तुला हवंय ना, मी सांगेन, नंतर सांगतो, पण पहिल्यांदा ती सनद करून दे. झालं, सनद केली, त्याचं शिक्कामोर्तब झालं, त्याला ती सनद घेऊन समर्थाने त्याला निरोप दिला. तो डोक्याला हात धरून बाहेर म्हणतो, बापरे, म्हणाले कमाल आहे, ज्याच्यावरती मी एवढा आसूड उगारला, एवढा भयंकर मार दिला त्याला, त्यांनी मला असं काही द्यावं. शिवरायांना नंतर त्यांनी दाखवलं, हे पा म्हणाले त्यांनी केलेले उपकार. पाठ बघितली, पाठ सगळी सोलवटलेली होती, रक्ताळलेली होती सगळी. ते म्हणाले अहो काय हे, त्याला तर शिक्षा केली पाहिजे, होणार आहे तिकडे. थांब थांब शिवराय थांब. अरे माझ्याच जिभेने अपराध केला होता ना, त्या अपराधाची शिक्षा त्यांनी दिलेली आहे, किंबहुना मला शिकवण दिलेली आहे की असं आपण कधीही न विचारता कोणाच्या शेतातलं खायचं नसतं. हा त्यांनी केलेला उपकार आहे. अपकारशु यस्साधु ससाधु सद्भिरुच्यते. शहाणी माणसं त्याला साधू म्हणतात. विचार करा आता आपण आपल्या आपल्या आयुष्याचा, की आपल्यावर अपकार करणाऱ्याला सुद्धा आपण मदत करत असू तर आपल्याकडे साधुत्वाचे गुण आहेत. आणि संतांच्या पायाशी तेवढ्या करता जायचं की तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण व्हावं, एक तर आत्मबोध व्हावा, आणि त्याच्याबरोबर स्वाभाविकता आपल्या प्रपंचातल्या गोष्टी सुद्धा लक्षात घ्या, त्याच्यानी सरळ होत असतात, नाही असं नाही. प्रपंचामध्ये ज्या अपेक्षा आहेत त्या सुद्धा पूर्ण होत असतात, पण मुळात आत्मकल्याण होतं हे सगळ्यात महत्वाचं. कित्येक अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला त्यांच्या कृपेनं सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास. तुका म्हणाचे घेईन आवडी वचन मोडे बोलिले वचन मोडे बोलिले संतांची पायी हा माझा संतांची पायी हा माझा संतांची पायी हा माझा विश्वास. त्या ठिकाणी
वकील बसलेत, डॉक्टर बसलेत, इंजिनियर बसलेत, आणि हे भाऊसाहेब स्वतः इंजिनियर, त्यामुळे त्यांना प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये बोलवलेलं आहे. आणि समोर त्या लोडाच्या शेजारी बसलेली ती व्यक्ती अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व, अत्यंत तेजस्वी चर्या. आणि त्यांनी प्रश्न विचारला, भाऊसाहेब आपण इकडे कुठं? हा प्रश्न ऐकल्यानंतर पहिल्यांदा भाऊसाहेबांना असं वाटलं की आपली तर काही ओळख नाही यांच्याशी, त्यामुळे आपल्याला म्हणत असतील असं त्यांना वाटलंच नाही. पण नंतर दुसरं कोणीही भाऊसाहेब नाही आणि त्यांची नजर आपल्याकडे हे लक्षात आल्यानंतर साशंक अशा चेहऱ्याने त्यांच्याकडे बघताय. तेवढ्यात ते म्हणाले, विसरला? विसरला? अहो आपण भेटलो होतो काही वर्षापूर्वी गोंदवल्याला. तुमच्या टांग्यामधून आलो होतो बघा मसवड पर्यंत. आणि हे सांगितलं मात्र आणि लख प्रकाश पडला. होय होय आत्ता लक्षात आलं. साल होत ते चालू 1901 आणि ही आठवण होती कधीची? जवळजवळ 1880 ते 85 मधली. 20 वर्षाचा कालावधी जवळजवळ लोटलेला होता. आणि त्याच्यानंतर एकदम चेहरा बघितल्यानंतर ओळखलं. ज्यांनी ओळखलं त्यांना भाऊसाहेबांनी ओळखलं नाही. पण ते तेजस्वी व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की गोंदवले मुक्कामी, गोंदवले मुक्कामी भेट जयांची दिव्य मला झाली. गोंदवल्याला असताना ज्यांची दिव्य भेट मला झाली होती तेच दिसत आहे. गोंदवले मुक्कामी भेट जयांची दिव्य मला झाली. महाराज ते दिसले, महाराज ते दिसले. चैतन्याची जेथ प्रचिती आली. भाऊसाहेब म्हणजे कोण? चिंतामणी परशुराम केतकर. जन्म 1847 चा. म्हणजे महाराजांपेक्षा, श्री ब्रह्मचैतन्य महाराजांपेक्षा फार तर 2-1 वर्षांनी ती लहान असते. त्यांचे वडील पुण्याला सरदार नातू म्हणून होते, त्यांच्याकडे कारकून होते. पण ती नोकरी संपल्यानंतर मग ते कोकणामध्ये काळवण नावाचं जे गाव आहे तिथे शेतीवाडी करून राहिले. आणि यांनी भाऊसाहेबांनी मात्र लहानपणापासून अनेक ठिकाणी फिरण्याची आवड. एकदा अक्कलकोटला गेले होते. प्रसंग भाऊसाहेब सांगतात त्यांच्या आत्मचरित्रात की मी अक्कलकोटला गेलो, स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं, समर्थांचं. त्यावेळेला समर्थ स्वामी म्हणजे कोण? अक्कलकोटचे स्वामी ते होते. अक्कलकोट स्वामींचं दर्शन घेतलं, नमस्कार केला, बसलो त्यांच्याजवळ. तर समोर एक वाटी ठेवली होती. वाटीकडे राखून समर्थ मला म्हणाले, काय दिसतंय? मी म्हणालो, खडीसाखर दिसते. अरे गाढवा, ती मला पण दिसतेय. स्वामी त्यांना काय म्हणले, गाढवा. मग त्यांना असं बोलायची सवय होती. समर्थच म्हणजे तुम्हाला सांगतो, त्यांची म्हणजे कित्येक वेळेला त्यांच्या तोंडून कितीतरी वेड्या वाकड्या शिवाय लोकांनी ऐकल्या, पण ते फक्त इथपर्यंतच असतं. गाढवा, ते मला दिसतंय, आणखीन काय दिसतंय बघ. आणि वाटीमध्ये बघितलं तर म्हणाले, त्या खडी साखरेला एक मुंगळा चिकटला. म्हणाले, खडी साखरेला मुंगळा चिकटलाय. आता बरोबर आहे म्हणाले. लक्षात ठेव, त्या मुंगळ्यासारखा चिकटून राहा, कल्याण होईल. की लग्नाची ती वेळची झाली,
वेळ येऊन ठेपली. पण महाराज जे जेवण केल्यानंतर त्यांच्या खोलीमध्ये गेले होते, दरवाजा बंद करून निजलेले होते, विश्रांती घेत होते, ते बाहेरच गेले ना. आता मात्र अंत झाला, सूरज मुहूर्त आला, तो येऊन पुढे गेला. पण महाराज उठल्याशिवाय मी विवाह संपन्न होऊ देणार नाही असा भाऊसाहेबांचा हट्ट होता. सर्व भावे दास झालो त्यांचा. काही झालं तरी सुद्धा ते असल्याशिवाय मी आता विवाह करणार नाही. मुहूर्त उलटून गेला. गोखले मंडळींनी सुद्धा धीर जो काही धरलाय त्याचंही आश्चर्य वाटावं. अवघड आहे. आणि तो मुहूर्त उलटून गेल्यानंतर महाराजांनी आतली कडी उघडली, बाहेर आली. अरे म्हणाले, आपल्या घरी लग्न होतं ना, अरे मला उठवायचं नाही का? आहे का? कमाल आहे की. आता महाराजांना कोण उठवणार? ही पद्धत नाही अशी. महाराजांना कोण उठवणार? बरोबर, ठीक आहे म्हणाले, चला. आणि मग तुम्हाला सांगतो, त्यांनी सगळे पुन्हा करा, जेवण पहिल्या करा, हे करा, ते करा, राहिलेले सगळेच विधी करायचे बाकी होते, ते सगळेच्या सगळे केले. आणि रात्री 11च्या सुमाराला लग्न लागलं. संध्याकाळचा मुहूर्त होता. 11च्या सुमाराला महाराजांनी स्वतः लग्न लावलं. तिकडची गोखलेकडची मंडळी एवढी ती ज्योतिषाला घेऊन आलेली होती, बरोबर. आणि तो इतका संतापला होता, म्हणाले, अहो चांगला मुहूर्त तुम्ही घालवला, असं तसं तसं तसं. त्याला काय वाटलं कोणास ठाऊक. त्यांनी पुन्हा तपासलं तर नेमकी जी वेळ, जी लग्नाची वेळ होती, ती वेळ त्यांनी बघितल्यानंतर तो चकित झाला. अमृत वेळ ती पाहून, ही जी वेळ होती ती मगाच्या मुहूर्तापेक्षा कितीतरी श्रेष्ठ दर्जाची अशी होती. ती अमृत वेळ होती ज्या वेळेला लग्न लागलं. चकित झाला ज्योतिषी बघून. अमृत वेळ ती पाहोनी ज्योतिषी थक्क झाला मनी. महाराजांची अतर्क्य करणी काय गुणी वर्णा. काय सांगायला. अहो एवढंच नाही, काय कौतुक केलं महाराजांनी. अत्यंत अमृत वेळेला अशा प्रसंगाला लग्न तर लावलंच, पण बत्ताशा सजवला होता. बत्ताशा त्यांचा घोडा महाराजांचा. तो बत्ताशा उत्तम सजवलेला होता. त्या बत्ताशावरती रात्री 11:30 वाजता तात्याला बसवला आणि त्याची मिरवणूक काढली. स्वतः श्री महाराजांनी त्या घोड्याचा लगाम धरला होता. संत कसे असतात पहा. आणि म्हणून मी जेव्हा ठरवलं, दिनांक होता 9 मार्च 1904, त्या दिवशी हे लग्न झालं. मग रात्री आम्ही सगळी मंडळी ज्या वेळेला लग्न सगळं संपल्यानंतर पुन्हा त्यांच्या खोलीमध्ये जाऊन बसलो, त्यावेळेला मला महाराज म्हणतात, भाऊसाहेब आपण इथे आलात, फार चांगलं केलं. तुम्ही आता मुलाबाळांची काही काळजी करू नका बरं. मुलाबाळांची आता तुम्ही काही काळजी करू नका, ती माझी आहे. तो शब्द ऐकला तात्यासाहेबही आपल्या चरित्रात, आत्मचरित्रात सांगतात आणि भाऊसाहेबही सांगतात, तो गोड शब्द ऐकला, माझी आहे, बस अजून काय बोलावं. संतांनी माझं म्हणावं हे भाग्य आपलं. आणि माझी आहेत म्हणल्यानंतर मी निश्चिंत झालो. भाऊसाहेब सद्गतीत झाले. खाली वाकले, पायावरती त्यांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकलं, आपल्या अश्रूंचा अभिषेक केला. आणि भाऊसाहेब वर्णन असं करतात की मी वाकलो, माझं डोकं महाराजांच्या पायावरती ठेवलं खरं, पण नंतर फक्त डोकं उचललं, बाकी सगळंच्या सगळं जे ओझ होतं ते सगळं त्यांच्या पायावरती ठेवलं. ते की असे अनेक प्रसंग घडतात, पण हा जो प्रसंग आहे की अनुग्रह पुन्हा मिळाला आणि महाराजांकडनं मिळाल्यानंतर कायमसाठी मी महाराजांचा झालो. पुढे सप्टेंबर मध्ये 1904 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये रिटायरमेंट झाली, त्यांचे निवृत्त झाले. आणि त्याच्यानंतर सगळं कुटुंब गोंधळलेला राहिला. खरं म्हणजे कालवडला त्यांचं घर होतं, शेती होती, सगळं काही होतं. नारायण म्हणून त्यांचा धाकटा भाऊ होता, त्याच्याकडे मी लक्ष देईन अशी वडिलांना म्हणे मी शब्द दिला होता. पण तरी सुद्धा
महाराजांच्या पायाशी जायचं हे ठरलेलं असल्या कारणानं आता याच्यामध्ये बदल होणार नाही. गोंदवल्याला येऊन राहायला सुरुवात केली. तिथे जे राम मंदिराच्या तिथे जो असलेला महादेव आहे त्याच्या मागच्या गोळामध्ये आमची व्यवस्था होती. म्हणाले मी राहत होतो. मी प्रसंग एक सांगतो. म्हणाले उकसाण म्हणून गावाचे जोशी ते दोघ जण द्वय जोशी कुटुंबीय ते आले होते. त्या जोशींना महारोग झाला. महारोग्याला त्यावेळेला कोणीही जवळ करत नव्हतं. महारोग्याला महाराजांपाशी त्यांना स्वाभाविक आहे की संतांच्या पायाशी गेल्यानंतर सगळ्या प्रकारच्या व्याधी नष्ट होतात. म्हणून ते महाराजांपाशी आले. महाराजांनी मोठ्या प्रेमाने त्यांना ठेवून घेतलं आणि म्हणाले काळजी करू नका, धीर दिला. अहो म्हणाले या महारोगापेक्षा कितीतरी भयंकर असा भवरोग जो राम दूर करतो. मला सांगा त्याला काय महारोग. आणि त्यांच्याकडून त्यांनी 3.5 कोटी नाम जपाचं उदक सोडवून घेतलं. 3.5 कोटी जप करायचं असं उदक सोडवलं. आणि त्यांच्याशी अत्यंत प्रेमानं म्हणे सगळीजण वागत होती. माझाही त्यांच्याशी भाऊसाहेब म्हणायचे माझाही संपर्क होता. पाहता पाहता त्यांनी सपाटा लावला आणि जवळजवळ 2 कोटी जप पूर्ण झाला म्हणाले त्या दोषांचा. हळूहळू आता त्यांना आपण रोगमुक्त होतोय असं लक्षात यायला लागलं. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 3 कोटीच्याही वर म्हणजे काही दिवसातच आता 3.5 कोटी पूर्ण होईल. त्यावेळेला जवळजवळ सगळा रोग पूर्ण झाला बरा. आता काहीसा भाग राहिलाय. त्यावेळेला महाराजांपाशी जाऊन जोशी काय म्हणतात अहो माझ्या राम नामाचं सगळं पुण्य हे केवळ रोग बरा करण्यामध्ये मला खर्ची नाही घालायचं. असू देत काय देहाचा जो असेल तो रोग तसाच ठेवा पण मला मोक्ष मिळावा महाराज. संत किती दयाद्र असतात पहा. त्यांनी सांगितलं महाराजांनी म्हणाले काय नामाचा प्रताप आहे बघा. देहाची आसक्ती सोडवणारा असा हा नामाचा प्रताप आहे. नाम घेतल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की देह आता काय कसा असेल तसा राहू दे. म्हणजे देहाबद्दलचीच जी आसक्ती आहे ती तुमची मिटली. एक लक्षात ठेवा रामानं तुमच्यावर अशी कृपा केली आहे की तुमचा रोग तर बरा होईलच होईल पण तुम्हाला मोक्षही प्राप्त होईल. सगळ्यात मोठा मुलगा जो आहे भाऊसाहेबांचा आप्पा म्हणून त्याला घेऊन गेलेले असताना शेतावरचा प्रसंग असा की महाराज उभे आहे आणि महाराजांचं ते तेजस्वी असं कमरेवरती हात धरून उभे असलेले असताना ते तेजस्वी रूप पाहिलं आप्पानी आणि त्याला कळेना कोण आहे ते खरं कोण आहे. आपल्याला आपण महाराज म्हणतो आपण आपल्याला जवळ आहे पण कोण आहे ते. त्याच्या मनात आलेला विचार महाराजांनी ओळखला. महाराज म्हणाले मी कोण आहे रे तुला काय वाटतं. ते म्हणाले मला तर काही कळत नाही बा तुम्ही कोण पण काहीतरी विशेष आहे तुमच्यामध्ये. तुम्ही कोणीतरी विशेष आहात तेवढं खरं. सांगू मी कोण आहे. मी कोण आहे सांगतो आई. मीच आद्य विश्वबीज मीच आद्य विश्वबीज. मीच आद्य विश्वबीज मीच आद्य विश्वबीज. कारणचे निर्मितीच कारणचे निर्मितीच मीच आद्य विश्वबीज मीच आद्य विश्वबीज.
प्लेग आला होता. प्लेग हा भयंकर रोग. गोंदवल्यासी प्लेग आला, श्रींना सडकून ताप भरला. महाराजांना ताप भरलाय सडकून. होवताली त्यांच्या गळ्याला 2 गाठी दिसली. गळ्याच्या उरक्याच्या 2 गाठी दिसताय. ताप सडकून भरलेला आहे, म्हणजे प्लेग झालाय. तिथला जो त्या प्रांताचा मामलेदार होता, तो मामलेदार तिथे आला. आता त्यांनी बघायचं असतं कोणाकोणाला प्लेग झालाय, त्याला लगेच क्वारंटाईन करायचं, घेऊन जायचं म्हणजे इस्पितळाला. महाराजांना झालं हे कळलं त्याला, म्हणून तो महाराजांना भेटायला आला. चालू आहे का? प्लेग झाला म्हणून या तपासाला, प्लेग झाला म्हणून या तपासाला, प्लेग झाला म्हणून तो मामलेदार तपासायला आलेला आहे. मामलेदाराची स्वयतेत आश्चर्य असं की मामलेदार समोर बसलाय, गळ्यावरच्या गाठी दिसेना, अंगावरचा ताप लक्षात येईना. मामलेदारची स्वयतेत आला, गळ्यावरच्या गाठी कुठे दिसेना, गळ्यावरच्या गाठी कुठे दिसेना. घडे अघटित हो घडे अघटित जणू ताप नसे श्रीनाथ, घडे अघटित जणू ताप नसे श्रीनाथ. मंदिरात हे गरजेना, मंदिरात हे गरजेना. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सप्ताहाचा धरिती नेम, सप्ताहाचा धरिती नेम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम. भक्ताच्या वेदना पाहुनी नीर वाहते रामानयनी, नीर वाहते रामानयनी. प्रेम आपल्या भक्ताचं पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं. रामप्रभूंच्या डोळ्यामधून घळा 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 अश्रू वाहत आहेत. विश्वास बसेना. धावत धावत महाराजांपाशी गेले. महाराजांना दार ठोकून सांगितलं, हो महाराज, प्रभू रडतायत, प्रभू रडतायत. पण महाराजांनी हे ऐकलं मात्र त्या फणफणत्या तापात महाराज उठले. झटकन सोहळं नेसलं, पटकन रामापाशी आले आणि रामाजवळ येऊन, रामा तुला दुःख होत का रे? मी बरा होईन, हा बरा होईन. म्हणून रामाच्या डोळ्यात येणारी अश्रू पुसतायत. एका हातानं रामाच्या डोळ्यात ती अश्रू पुसली आणि दुसऱ्या हातानं स्वतःची अश्रू पुसतायत. एक घंटाभर जवळजवळ 25 मिनिट रामप्रभू रडत होते. रामप्रभू रडत होते. रामप्रभूंनी ज्यांच्या करता डोळ्यातून अश्रू काढावी असे संत भाऊसाहेब म्हणाले, बस प्रत्यक्ष रामानं ज्यांच्या करता आपल्या डोळ्यातून अश्रू काढावी अशा संतांच्या मी पायी आलो. काय माझं भाग्य. श्रींनी अनेकांना उपरणी घातली. तशी तात्याला समोर बोल. तात्यासाहेब, आपण त्यांचं पण चरित्र बघायचं. तात्यासाहेब तात्या त्यावेळेचा त्याला समोर बोलवलं. त्याच्याही गळ्यामध्ये उपरणं घातलं महाराजांनी.
तिथे बायका होत्या काही, त्या हसायला लागल्या. म्हणजे ते लहान होता, त्या हसायला लागल्या. हसल्यानंतर त्यांनी महाराजांनी त्यांना शांत बसवलं. महाराज म्हणाले, हे बा, हसू नका, तो पुढे मोठा साधू होणार आहे. महाराज म्हणतायत तो पुढे मोठा साधू होणार आहे, म्हणून मी उपर्ण घालतोय त्याला. पुढे एक घटना अशी घडली 1913लाच केसरीमध्ये ज्या बातम्या यायच्या, महाराज कधी कधी वाचून दाखवायला सांगायचे मला. आणि एक दोनदा त्यांनी विचारलं केसरीमध्ये, अरे लढाईची बातमी आली का बघ, कुठं लढाईची बातमी आली का? महाराज असं काम विचारतात, लढाईची बातमी लढाईची बातमी. ते नंतर त्याचा उलगडा झाला. 14 ते 18 पहिलं महायुद्ध झालं, त्यानं ते आधीच कळायचं संतांचं वैशिष्ट्य आहे. लढाईची कुठं बातमी आली असं विचारायचं. चल 18 डिसेंबर, एवढा एक प्रसंग सांगून थांबतो. 18 डिसेंबरला 18 डिसेंबर 1913 भाऊसाहेबांकडे महाराज आले अचानक. आणि बाई, काही आहे का ग जेवायला वाढ? भाऊसाहेबांच्या बरोबर बसले. भात झालेलाच होता मुलांसाठी, पिठलं केलं एकदम तव्यावरती पटकन. आणि भाऊसाहेबांच्या बरोबर भात पिठलं खाल्लं, तृप्त झाले. आणि भाऊसाहेबांना बोलायला लागले. म्हणायचं, काय सांगायचं आहे, माझ्याकडे नेमकी सगळी ही हिंग जिऱ्याची गिराईक येतात, कस्तुरीचं गिराईक एक सुद्धा येत नाही. कस्तुरी, लक्षात घ्या, आत्मबोध होणं म्हणजे काय? तो आत्माराम आतमध्ये आहे, पण तो माहिती नाहीये. कस्तुरी जशी त्याच्या बेंबीत असते, त्याला कल्पना नसते. त्या कस्तुरीचं गिराईक नाही म्हणाले कोणी. हे सगळं हिंग जिऱ्याचं असं गिराईक म्हणे माझ्याकडे येतं. पण काय करणार, त्यांच्यावरही कृपा केली पाहिजे, त्यांचीही तयारी करून घेतली पाहिजे. नाहीलाच आहे. पण मला या कामामध्ये रामाने मात्र मोठं यश दिलं. रामाने मोठं यश दिलं. महाराजांचे ते शब्द ऐकले आणि भाऊसाहेबांच्या लक्षात आलं की महाराज आता निर्वाणीचं बोलत आहे. महाराज आता शेवटचं बोलत आहे. कार्य संपल्याची, आपलं स्वतःच इथलं असलेलं कार्य संपल्याची सूचना देत आहे. या संतांच्या चरणी आलो, या पायाशी आलो, माझं आयुष्य धन्य झालं, माझा प्रपंचही उत्तम झाला. आणि आता महाराजांच्या पायाशीच आपलाही अंत व्हावा याच्याकरता चालूय. पण महाराज बोलत नाहीत तोपर्यंत काही बोलले नाही. संतांच्या पायापाशी आल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण होतं यात शंका नाही. नक्की माझ्या जीवनाचं कल्याण झालं. भाऊसाहेब म्हणाले, याच्याकरताच मी आलो होतो. संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देवा जय देवा.
गणपती बाप्पा. मागे गणेशोत्सव निमित्त आज श्री ज्येष्ठगाव सिद्धिविनायक मंदिरमध्ये कीर्तन होतं. छान झालं, खूपच मस्त होतं कीर्तन. ते कीर्तन मी तुम्हाला दाखवलं, ऐकवलं. हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करा आणि खाली बेल आयकन आहे ते दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. श्री स्वामी समर्थ.